आज माझ्या जेवणामध्ये होतं आळूचं फदफद म्हणजेच अळूच्या पानांची पातळ भाजी. हाय गाईज, मी आहे नूतन आणि आज माझी होती नाईट. तर सकाळी मॉर्निंगच्या जेवणामध्ये मी बनवली होती अळूची पानांची पातळ भाजी, जी पहिल्यांदाच बनवली होती. तर पहिल्यापासून बघूया कशी बनवायची. पहिलं तर अळूच्या गावरान पानं छोट्या आकाराची माझ्याकडे होती, त्यांना स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर बारीक असं चिरून कुकरमध्ये अळूची पानं, त्यानंतर भिजवलेली हरभऱ्याची डाळ, भिजलेले शेंगदाणे, लसूण, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, मीठ आणि थोडंसं पाणी घालून 4 ते 5 कुकरला शिट्ट्या करून घेतल्या. सर्व छान शिजल्यानंतर थंड करून घेतलं आणि एकदा छान असं गरागरा फिरून मिक्स केलं. त्यानंतर घातलं 1 चमचाभर बेसन पीठ, डबल मिक्स केलं. त्यानंतर घ्यायची होती फोडणी. त्यासाठी कढईमध्ये तेल, मोहरी, जिरे, त्यानंतर चिरलेला लसूण, हिंग, कढीपत्ता सर्व असं छान मिक्स केलं आणि मस्त अशी फोडणी देऊन घेतली. त्यानंतर वरतून हळद, लाल मिरची घालून घेतली आणि वरतून जो अळूचा लगदा बनवून घेतला होता तो घालून घेतला. हवं तेवढं गरम पाणी घालून घेतलं. आता आंबट गोड चव येण्यासाठी काहीतरी घालावं लागेल म्हणून चिंचाचं पाणी घातलं, वरतून गूळ घातला, मीठ घातलं आणि एक 5 मिनिटं भाजी शिजू दिली. सोबत छान अशी ज्वारीची भाकरी बनवली होती. असं हे आळूचं फदफद पहिल्यांदाच बनवलं होतं, बट आंबट गोड टेस्टला सुपर झालं होतं. मी नक्की डबल बनवणार आहे. पहिलं तर तुम्ही आज पहिल्यांदा बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसं होतं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.